नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे महाडीबीटीच्या वेबसाईटवरती आपण जसे आपल्या ऑफिशियल वेबसाईटला लॉग इन करतो आणि लॉग इन केल्यावरती आपल्याला या ठिकाणी एक समोर सिलेक्ट अकॅडमिक इयर म्हणून आपल्याला एक ऑप्शन आलेला आहे। तर तो ऑप्शन आपण या ठिकाणी पाहू शकतो। आपल्याला एक इयर आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला गाईडलाईनसुद्धा दिलेली आहे। तर फ्रेश ॲप्लिकेशन आणि रिन्युअल ॲप्लिकेशन असेल तर त्याप्रमाणे आपण या ठिकाणी जे अकॅडमिक इयर आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे। तर सिम्पली आपण या ठिकाणी पाहू शकतो 2024 आणि 25साठी आणि 2025 आणि 26साठी असे दोन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। तर करंट आपण जो कोर्स करतो आहे तर त्या करंट इयरला आपला जो ॲप्लिकेशन असणार आहे महाडीबीटीचा तर तो या ठिकाणी 2024 आणि 25चा असणार आहे। तर जर तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी अप्लाय केलेला असेल ॲप्लिकेशन तर तुम्ही या ठिकाणी 2024-25 हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला 24-25 वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला आपला जो अप्लाइड ॲप्लिकेशन आहे तर तो या ठिकाणी दिसणार आहे आणि जो टॅब होती ती टॅब या ठिकाणी आपल्याला प्रोफाईल दिसणार आहे। तर सिम्पली आपण माय अप्लाय स्कीम या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो आपण चेक करू शकतो। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ॲप्लिकेशन ID दिलेला आहे आणि आपले जे स्टेटस आहे तर ते अंडर स्क्रुटिनीमध्ये आहे। तर त्यासाठी आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन IDवर क्लिक करून आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो कुठपर्यंत अप्रूव्ह झालेला आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे अकॅडमिक इयर आहे तर ते सिलेक्ट करून आपली जी प्रोफाईल आहे तर ती चेक करू शकतो आपण। तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।